निर्घृणपणे तिच्यावर बलात्कार करून तिची अगदी निर्घृण आणि निर्दयीपणे हत्या केलेली आहे। या घटनेचा मी बहुजन समाज पार्टीतर्फे निषेध व्यक्त करतो। या बलात्काराच्या ज्या घटना आहेत, महिलांच्या असुरक्षिततेचा जो विषय आहे तो काय आजकालचा विषय नाही। आपण पेपरामध्ये बघतोय, सोशल मीडियावर बघतोय, दर 2-4 दिवसांना, दर 8 दिवसांना कुठं ना कुठं तर लहान मुली असतील, महिला असतील, यांना छेडछाडीचे प्रकार, बलात्काराचे प्रकार, हत्येचे प्रकार, असे अनेक घटना ह्या सातत्याने घडत असतात। परंतु आपल्यामध्ये ही तालुक्यामध्ये ही घटना काल पहिल्यांदा झाली, त्यामुळे आज आपण या ठिकाणी जमलोय। वास्तविक या अगोदर ज्या घटना घडत होत्या आपल्या आसपास किंवा समाजामध्ये, ही वाईट विचार आणि जी वाईट विकृती वाढत होती ती होऊ नये म्हणून आपण काय केलो याचा बी विचार करणं गरजेचं आहे। मारणाऱ्याला तर कायद्याने शिक्षा होईलच, त्याची तर वाट लागणारच आहे, तो विषय नाही। परंतु भविष्यामध्ये असं जर झालं तर त्याला आम्ही तोडतो, मारतो, जाळतो, म्हणजे मग परत तुम्ही काय शिवायची वाट बघणार आहे का? अशा घटना होऊ नये यासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून आपण काय केलं पाहिजे त्याचा विचार करा। कारण प्रत्येकाच्या घरात मुली आहेत, लहान मुलं आहेत, प्रत्येक जण आपापला व्यक्तिगत विचार करू लागला, माझ्या पुरतं जर विचार करू लागला। परंतु एक लक्षात ठेवा, ही जी काही बाहेर लागलेली आग आहे तुमच्या बी घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही। आपण ज्या समाजामध्ये राहतोय तो समाज आज बिघडत चाललेला आहे। महिलांच्या विषयीची जी मानसिकता आहे ती पुरुषी मानसिकता बिघडत चाललेली आहे। नशाखोरांचं प्रमाण वाढलेलं आहे। यावर जे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे जे जबाबदार लोक आहेत, समाजामधले जे जबाबदार जो घटक आहे तो काय करतोय? महिलांच्या विषयी, मुलींच्या विषयी एक आदराची भावना मुलांच्या मध्ये, पुरुषांच्या मध्ये निर्माण होण्यासाठी वर्षभर तुम्ही काय प्रोग्राम राबवताय? वर्षभर मनोरंजनाचे तुमचे प्रोग्राम बघतोय आम्ही सगळे, नाच गाण्याचे प्रोग्राम बघतोय सगळ्यांचे, पण जी चांगली विचार आणि चांगली नीतिमूल्य रुजवायचं त्याचा कार्यक्रम आम्हाला कधी दिसत नाही तुमचा। ते करणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा। हे कालची जी घटना आहे त्याचा सबक आहे तुम्हाला। जर आपण ज्या समाजात राहतोय त्या समाजामध्ये आसपासची घाण तयार व्हायला लागल्या वेळेस जर तुम्ही रोखला नाही तर असे अनेक प्रकार ह्याच्या पुढच्या काळात घडणार आहेत, लक्षात ठेवा।